माधव सावरगावे जोडले गेलेत। माधव, नेमका प्रकार काय आहे? किती हल्लेखोर होते? काय इजा पोहोचलेली आहे का? दुर्गा छत्रपती संभाजीनगर मधील बायजीपुरा कैसर कॉलनीमध्ये इम्तियाज जलील यांनी त्यांच्या समर्थकासह एमआयएमच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पदयात्रा सुरू केली होती। सुरुवातीपासूनच त्यांना विरोध होत होता। बायजीपुरातला गल्ली क्रमांक 20 मध्ये त्यांनी सुरुवात केल्यानंतर तिथे लोकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले। त्यानंतर ते कैसर कॉलनी मध्ये आल्यानंतर 2 गट आमने सामने आले आणि त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। त्यांची आपण जी गाडी दाखवतो, ज्या गाडीवर त्यांच्या विरोधातले जे कार्यकर्ते होते ते त्यांच्या गाडीवर हल्ला केलेले आहेत आणि त्या दरम्यान जखमी झाल्याची माहिती मिळते। पण इम्तियाज जलील यांनी त्या रॅलीतून पुढे जाऊन घरी गेले। मात्र त्यांच्यासोबत असला एक फिरोज पटेल नावाचा जो कार्यकर्ता आहे त्याच्या डोळ्याला मारहाण लागले असल्याचे आता कळतं आहे। पोलिसांनी या सगळ्या समर्थकांना, म्हणजे दोन्हीकडे समर्थकांना बाजूला सारलेला आहे। आता जिल्हा पोलीस ठाण्यामध्ये काही जण पोहोचलेले आहेत। मात्र सकाळपासून जो सुरुवातीला तू सांगितलं तसा विरोध होत होता, त्याचं पर्यावरण ते हाणामारीत झालेला आहे। गाडीवर हल्ला झाल्याशिवाय दोन्ही समर्थक आमने सामने आले होते, एकमेकांच्या समोर मारहाण सुरू झाली होती। दरम्यानच्या काळात पोलीस इथं ज्यावेळेस समोर आले त्यावेळेस पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना बाजूला सारलेला आहे आणि आता या सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठीचा प्रयत्न इथं केला जातोय। आता मी सध्या कैसर कॉलनीमध्ये आहे, तिथं माझ्या मागे बघू शकता की या परिसरामध्ये अजूनही मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत। कारण एमआयएम मध्ये गेले अनेक वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारली, त्यांना विरोध केला आणि त्यांना तिकीट दिलं नाही, असा एक संताप इम्तियाज जलील यांच्या विरोधात होता। दुसरीकडे जोडले जा, आपण एक व्हिडिओ सध्या पाहतोय, सध्या साम टीव्हीच्या हाती एक व्हिडिओ आलाय, त्यानंतर आपण पुन्हा तुमच्याकडे येतोय।